बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं दैवत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्याला सगळ्यांना झुलेलाल महाराजांची ही मला वाटतं 175वी जयंती, 100 बहुमान आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळाला. त्याबद्दल आपण सगळेजण स्वतःला भाग्यवान समजू. झुलेलाल महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. आज या 176व्या जयंतीच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थाने या सर्व समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण झुलेलाल महाराजांची जयंती सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आपल्या सगळ्या मुलाबाळांसह एक भव्य अशी रॅली काढून एक आनंद आपण दरवर्षी साजरा करतो आणि त्याच पद्धतीचा आनंद आपण ह्याही वर्षी साजरा करतात. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आता जो रवीनी विषय या ठिकाणी सांगितला, ही एक वस्तुस्थिती आहे की आज नाही तर गेल्या 2, 5, 10 वर्षापासून आपण या विषयासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करतो. त्याला खऱ्या अर्थाने आता मला वाटतं आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे की आपण सगळ्यांचे घर हे आपल्या नावावर नव्हते. आपण फक्त इमला मालक होतो, आपण बंगला मालक नव्हतो, आपण घर मालक नव्हतो. परंतु आता खऱ्या अर्थाने आपण आता जागा मालक पण झालात आणि इमला मालक पण झालेला आहात. त्याच्यामुळे आता कुठल्याही घराचा व्यवहार किंवा कुठल्याही बँकेचं लोन आपण त्या घरावर काढू शकतो. आता खऱ्या अर्थाने त्या प्रॉपर्टीचे मालक हा सिंधी समाज बांधव त्या ठिकाणी झाला, असं मी या ठिकाणी या अतिशय पवित्र दिनी आपल्या सगळ्यांचे दैवत झुलेलाल महाराजांच्या या जयंतीच्या दिनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो. जे काही राहिलेले असतील त्यांनी लगेच आपण जर का अर्ज केले तर त्याचा सुद्धा पाठपुरावा करून येणाऱ्या काही दिवसामध्ये 100% कंप्लीट करू अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल.